अन्न व औषध प्रशासनाने सुट्टे तेल विक्रीला बंदी घातल्याने भुसार आडात व्यापारी संघाने तीव्र संताप व्यक्त केला। पॅकबंद खाद्यतेलाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांसह तेल व्यापाऱ्यांमध्येही तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। महाराष्ट्रातील तेल व्यापाऱ्यांनी या परिस्थितीविरोधात आवाज उठवत सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। दररोजच्या वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्य जनता आधीच आर्थिक अडचणीत आहे। त्यात सोयाबीन तेलाच्या पॅकबंद पाऊचचा दर सुमारे 170 ते 180 रुपयांपर्यंत पोहोचल्याने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबियांच्या बजेटवर मोठा परिणाम होत असल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे। 200 ते 300 रुपये रोजंदारी मिळवणाऱ्या कुटुंबियांनी घर खर्च, राशन आणि इतर गरजा कशा भागवायच्या असा सवालही व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे। अन्न व औषध प्रशासनाने सुट्टे तेल विक्रीवर बंदी घातली आहे। खाद्यतेलातील भेसळीबाबतही व्यापाऱ्यांनी गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे। भेसळीचा ठपका केवळ छोट्या व्यापाऱ्यांवर ठेवण्याऐवजी मोठ्या उत्पादन कंपन्यांमधील प्रक्रियेकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। पाम तेल आणि सोयाबीन तेलाच्या दरांमध्ये मोठा फरक नसेल तर मग भेसळीचा आरोप नेमका कोणावर आणि कशासाठी केला जातो असा प्रश्नही व्यापारी उपस्थित करत आहे। यासोबतच मोठ्या ब्रँडच्या मल्टी सोर्स ऑइलच्या किमती 190 ते 200 रुपयांपर्यंत असल्याचे उदाहरण देत ग्राहकांनी केवळ ब्रँडच्या नावावर विश्वास न ठेवता तेलाची गुणवत्ता आणि किंमत याबाबत जागरूक राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। स्थानिक व्यापाऱ्यांची बदनामी करण्याचा प्रकार थांबवावा आणि ग्राहकांसमोर वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणीही व्यापाऱ्यांनी केली आहे। मोठ्या कंपन्यांना फायदा आणि छोट्या व्यापाऱ्यांना फटका देण्याचा काही अजेंडा आहे का असा थेट सवाल तेल व्यापाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे। हे जे लोकांच्या भावना, तीव्र भावना आहेत त्या शासनाच्या अव्यावहारिक कायद्याच्या संदर्भात आहेत। तुमचा उद्देश जरी चांगला असेल, लोकांना योग्य प्रमाणात योग्य किमतीत चांगला माल मिळाला पाहिजे, चांगलंही मिळालं पाहिजे आणि योग्य किमतीत मिळालं पाहिजे। याच्यासाठी आपण शासनाने संबंधित व्यापाऱ्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी आमची नम्र विनंती। भारत हा कृषीप्रधान देश आहे। महाराष्ट्र सरकारचा आणि भारत सरकारचा आपला देश तेलामध्ये स्वयंपूर्ण व्हावा आणि परकीय चलन खर्च होऊ नये या उद्देशाने काम करत आहे। मग तुमचा हा शासनाचा जो उद्योग आहे ते बाबा तुम्ही इतर लोकांना तुम्ही खास सवलत देता, तर हे ग्रामोद्योगवाल्यांना, छोट्या ऑइल मिलवाल्यांना ह्या कायद्यातून वगळावं आणि जे सालवण प्लांटवाले आहेत, मोठे उद्योजक आहेत, त्यांना पॅकिंगची आट घालावी, कारण हे छोट्या उद्योगांना परवडणार नाही आणि जनतेचं त्यात हा भोरदंड सर्व जनतेवरच बसणार आहे। त्यामुळे शासनाने आता फेरविचार करावा अशी एवढीच आमची मागणी आहे।